नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश निकम, मी कोकणकर कल्पेश या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो आहे. आणि परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन येईल आहे. मी आज खूप दिवसांनी म्हणजे व्हिडिओ येत नव्हते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, तर आजपासून म्हटलं नव्याने सुरुवात करूया आपण म्हटलं. आणि आज पहिला दिवस हा आणि आज पहिल्या दिवसात म्हटलं काहीतरी नवीन म्हटलं बनवूया म्हटलं, कारण हे मी जेवणाची रेसिपी बनवत असते, पण एकदा असं होतं की मला शूट करून भेटणार नाही, कारण माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे नव्हतं आणि कोण नसायचो शूट करून, त्याच्यामुळे सगळं राहून जायचं. म्हटलं एवढं बनवते म्हटलं, टाकलं तर म्हटलं यूट्यूबला काय होतं म्हटलं. मग त्यासाठी आज म्हटलं ट्राय केले, सर्व घेऊन आले ट्रायपॉड वगैरे. आणि आज मी बनवते एक वेगळी डिश म्हटलं. एरवी आपण चिकन बिर्याणी वगैरे खायच असतो, पण या टायमात मी पनीर टिक्का बिर्याणी बनवते आहे, पहिल्यांदाच बनवते. त्याची बघू तुमका पुढे व्हिडिओमध्ये मी सर्व दाखवते कशी बनवतले, काय काय आहे सर्व. आत्ताच मी जस्ट सामान सगळं बाजारात मार्केटमध्ये गेलेलं आणि घेऊन येलं आहे सगळं, तर मी तुमका दाखवते आता काय काय लागतं त्याच्यासाठी आणि काय नाही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पनीर टिक्का बिर्याणीसाठी लागणारं पनीर हो, दही आणि काही हे सगळे मसाले आहेत आणले आज. आणि हो बासमती राईस बघू शकता तुम्ही. आणि ते हळद वगैरे हो मसाला, आणि आपण कांदे लागतले आणि लाल तिखट ती हवी ती घेऊन ठेवलं. अशा प्रकारे आता पुढची मी तयारी करून घेते आणि ते पुढे तुमका दाखवते कसं काय करतलं येतं. तर मित्रांनो, पनीर टिक्काच्या मॅरिनेशनसाठी लागणारं साहित्य बघा तुम्ही. जिरा पावडर, धनिया पावडर, यात कसुरी मेथी पावडर, दही, जिरा पावडर, गरम मसाला, लाल मिरच्या, हळद आणि हे पेस्ट बनवून ठेवलेले आहे बघू शकता तुम्ही, हे लागतले. तर आता याचा आपण मॅरिनेशन बनवून घेऊया एक एक. पहिला म्हणजे याच्यामध्ये तुपामध्ये बनवून घेऊया. याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. तेल घालून घेतलं. त्यानंतर आता 1 चमचा लाल मिर्च घेऊया. चमचा लाल मिर्च झाली. धनिया पावडर 1 चम्मच घेऊया. धनिया पावडर 1. त्यानंतर जिरा पावडर, जिरा पावडर 1 चम्मच झाले. काळा मीठ घालून थोडंसं टेस्टीप्रमाणे काळा मीठ घालून. कसुरी मेथी बघा, आत्ताच आणलेले मार्केटमधून, त्याची पूड बनवलं. कसुरी मेथी हे घ्या चमचा. हल्दी पावडर घालूया. हल्दी पावडर घातले आणि जराशी नंतर हे बघा गरम मसाला आपलं बनवलेलं घरचं 1 चम्मच झालं. त्यानंतर अद्रक लसूणची
म्हणजे आला लसूणची पेस्ट आणि मिरची वगैरे त्याच्यावरती एक चम्मच टाकतायत. टाकले. हे झाले की साईड एक ठेवून घेतले. आणि आता आपणास दही लागते. यासाठी आतमध्ये घालून हे 4 चमचे दही या एक गोष्ट बाकी राहिलेली घालायची म्हणजे ती ही आपली याची वेलची पूड, वेलची पावडर जराशी. ही मग चुकून सांगितले मग काही जिरा पावडर आणि वेलची पोडी ही पण घालून घ्यायचं आहे. हे झालेले आहेत सगळे मसाले यामध्ये टाकून. आणि आता आपण 4 चमचे यात दही घालूया. या सर्व मॅरिनेशनमध्ये एक म्हणजे राहिली गोष्ट ती लिंबूचा रस एक का घालून घ्या. असं पिळून पिळून घ्या. त्यानंतर चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालून घ्या याच्यात. आणि हा आता मॅरिनेशन पूर्ण ढवळून घ्यावे. आणि तुमका दाखवते ढवळून झाल्यावर कसं दिसतं. म्हणजे एकदम फेटू व्हावा चांगला असा ढवळी राहा. म्हणजे दह्याचा जो ह्या एकदम तो चांगल्या प्रकारे हो बघा. जसं ढवळतं आहे तसं त्याचा कलर बदलतो. बघू शकता हा मिश्रण बनवलेलं पल्ल्या टिकासाठी या काय भारी झालेला आहे एकदम. आता मी ह्या बाजूक ठेवते आणि पनीर कापून घेते. हे बघा पनीर आपलं आणलेलं आहे. याचे तुकडे करून घेते चांगल्या प्रकारे. हे आम्ही मॅरिनेशनमध्ये किंवा मित्रांनो चांगल्या प्रकारे कोटिंग करून घेतलं. आणि एका स्मोकी फ्लेवर देऊच्यासाठी आपल्याकडे काही इंगळे नाही त्याच्यामुळे आम्ही देऊ नाही शकलो. हे आता आपण फ्राय करून घेऊया पूर्ण. मी तुमका दाखवते फ्राय कर. आपण पनीर फ्राय करू ठेवायला तर पनीर टिक्का फ्राय करून घेऊया. त्याला जर दाखवते तुमका मी हे पुढे आपण आता घीमध्ये फ्राय करतो प्रॉपर.
वरती फ्राय करतं. एकदम भारी वास सुटलेला आहे का मस्तपैकी. तर लो फ्लेमवरती फ्राय करून घेऊया आपण. हे बघा पनीर झालेले अर्धे फ्राय आणि अर्धे फ्राय होतं तो मस्त एकदम घमघमाट वास सुटलेलो. तांदूळ बॉईल करायसाठी पाणी ठेवलं टोपात गरम हो. जरा गरम झालं की त्याच्यात मग हे तेजपत्ता, दालचिनी, स्टारफूल, एक काळी मिरी, लवंग आणि जरासं लिंबू टाकलेलं. नंतर पाणी गरम झालं की तर हे बघा पाणी उकळी धरलेली आहे आणि आतमध्ये जे घातलेले सगळे चांगल्या प्रकारे उकळते. आणि हे तांदूळ बघा पाण्यात ठेवलेलं आहे, जरा फुगले मस्त. हे बघा पाण्यात चांगल्या प्रकारे फ्लेवर इलवलं आहे. दालचिनीचं वगैरे दालचिनी लवंग वगैरे घातलं. आणि या मित्रांनी लिंबू अशासाठी घातले आतमध्ये की तांदळात चांगल्या प्रकारे व्हाईट कलर येतो त्यासाठी. मित्रांनो राईस तयार झालेलो आमचं. मध्ये का काढून घेते आम्ही, कारण या स्टोपात आपल्याला बिर्याणी बनवायची. याच्यापेक्षा मोठं टोप नाही आपल्याकडे. आणि हा जर राईस जास्त झालं तर सर्व काढून घेते मग दाखवते तुमचं. हे बघा मित्रांनो राईस बघा काय भारी झालं एकदम मस्त, एकदम सफेद सफेद झालं आणि इतक्या गोळा भरून झालेला. बघूया आता त्या तो पद्धत बनवायची आपण परत. तर आता पुढचा करून घेते मी, चला नंतर दाखवते मी तुम्हाला. बघा 4 कांदे कापून घेतलेले एकदम बारीक चिरले बघा कसे. हे आपण आता ग्रेव्ही लागतली. मित्रांनो आता खूप ठेवलं आणि कांदो भाजून घेऊया चांगल्या प्रकारे. तेल वगैरे टाकलं आतमध्ये. बघा कांदो नंतर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत जरा शिजवतो चांगल्या प्रकारे. आणि मग याच्यात हळद, याची पेस्ट आणि लाल मिर्च घालायची आणि टोमॅटो. तर आपलं कांदा चांगल्या प्रकारे भाजलेला बघू शकतो तुम्ही. गोल्डन लाल त्याचा कलर येतला. आणि आता ह्या आपण हे लाल तिखट टाकूया, हळद आणि ही पेस्ट आपण बनवलेली जी आहे ती टाकूया. आता आला लसूण आणि मिरचीची पेस्ट, हळद आणि लाल तिखट टाकलेलं हे आता आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया, भाजून घेऊया चांगल्या प्रकारे. मी टमाटो एकदम किसून घालतो आतमध्ये. टमाटो या किसून आतमध्ये घालतो. प्रकारे त्या टमाटो याच्यात किसून घातलं आहे. धवूया. बघू शकता तुम्ही ग्रेव्ही काय भारी झाली ते तिथे. एकदम घमघमाट वास सुटलेला भारी झालेली आहे ग्रेव्ही एकदम. पनीर टिक्का फ्राय केलेले आता यात टाकते मी.
सगळं टाकून घेऊया. हे जे आपण फ्राय केलेले कांदे वगैरे आणि ते हे टाकून घेऊया आता परत अशा प्रकारे. सगळे असे लावून घ्या. एकदम भारी वाटतं. झालेले आहेत. याच्यावरती आता हे आपले कोथिंबीर जातं. झालेली आहे. टाकू बघा, राईस आतमध्ये टाकतो. जरा जास्तच झालो हा राईस. अशा प्रकारे आपली बिर्याणी चाललेली आहे. हे बघा, नॉर्मल गॅसवरती तवा त्याच्यावरती टोपा, त्याच्यावरती झाकण टाकलेलं आहे. हे वरती तेलाचं एकदम हे चांगलं आहे. कोणच्यावरती आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आता आपला वैशू बहीण आपली बाहेर काढतली, बघूया कशी झाली ती. हे बघा, खायली ग्रेव्ही मार थोडी. हे बघा, वास एकदम भारी येता. बघूया खाऊन कशी लागतात ते. चिकन टिक्का बिर्याणी, सॉरी चिकन नाही, पनीर टिक्का. हां, वैशान आमच्या उद्घाटन केला पहिला. कशी आली वैशू? भारी मा. हां, मन खुश झाला ऐकान. काय केलेलं सार्थक झाला बरं. आता आम्ही जेवणात बसतो.